रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज पहिल्यांदाच आपण माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारांनासुद्धा शेअर करा. तर ऐकूया. सौ कांता भोसले यांच्या परवड या कथासंग्रहातील कथा भुरळ. सौ कांता भोसले यांच्या परवड या कथासंग्रहातील कथा भुरळ. ज्वारीची सुगी संपून वावर मोकळी झालेली. खळ्यातल्या दाण्याच्या राशीच्या राशी पोती भरून घरात थप्पी लागलेली. वैरणीच्या बुचड्या वावरात लावल्या. सापराभोवतीचं सारं रान गुराढोरासनी चरायला मोकळं झालेलं. आज शेरड सोडायला उशीर झाला होता म्हणून काकी घरातल्या कामाची आवरावर करून लगबगीनं गोठ्यात गेली. तिला बघताच शेरडाने कान टावकारलं. शेरड करड सगळी मॅ मॅ बॅ बॅ करीत वरडायला लागली. शेरडाची पोटं पार बाकाठीला गेली होती. काकीनं शेरड सोडाय सुरुवात केली तशी सारी एकदम दाव्याला हिसकं द्यायला लागली. गळ्यातली पेंडकी खाली पडताच मॅ मॅ करीतच गोट्यातनं बाहेर पडून वावरातल्या पाला पाचोळ्याव बांधावल्या गवताच्या हिरव्या देठाव तुटून पडली. सापराच्या भोवतनं शेत. काकीनं दाराला कडी घातली. दारात बसलेल्या कुत्र्याकडे बघित म्हणली, राजा, अंगणातनं हलू नकस बर का, मी शेरड चारून आली. दारातली काठी हातात घेतली आणि शेरड मागे फिरायला लागली. बांधाच्या कडेनं लावलेल्या शिवरीच्या हिरवागार पाला काढून करडासनी खायला घालायला लागली. आदनमधनं काकी करडाकडे टक लावून बघायची. मायेनं त्यांच्या पाठीवरनं हात फिरवून लहान लेकरासारखं कुरवळायची. 2 दुपती शेरड, 4 पायलारू गाभण पाटी, 3 बोकडं आणि 2-3 पाटी असा शेरडांचा नुसता खांडवा होता. घरातलं उरकून शेतातलं काम बघीत शेरडासनी चारायला सोडण्याचं बांधण्याचं तिचा सारा दिवस मोडायचा. शेरडामुळं तिला कवा गावाशिवाला जायला मिळायचं नाही. शेरड करडच आपली धन दौलत आहे असं ती मानायची. 10-12 शेरडाचा खांडवा सांभाळत आता आवाक्या बाहेरच झालं होतं. ही तुला जाणवत होतं. कामाच्या रगड्यात कवा कवा वैतागून जायची. हिच्यातनं काहीतरी वाट काढाय पाहिजे ह्याचा विचार करत ती बांधाव बसली. शिमग्याचा सण तोंडावा आलाय. यंदा बोकडासनी पण चांगला भाव आहे. त्यात बोकडे बी चांगली गुटगुटीत आहे ती. एका बोकडाचं नाही म्हणलं तरी 1001 रुपये तरी कुठं गेलं नाहीत. 3 बोकडाचं 3-3.5 होत्या. तेवढ्यात तोळाभर सोनं येईल. दिसानं दिस सोनं मागतं या. लगीन होऊन 9-10 वर्ष झाली पण कवा गुंजभर सोनं घ्यायचं झालं नाही. नुसतं आपलं राब राब राबायचं. पाहुण्या रावळ्याच्या लग्नाला गेलं की उगा हिंतावानी वाटतंय. हौसनं कवा एखादा डाग करायला जमला नाही पण आता करायचाच. औंदा पाऊस बी चांगला झालाय. माळ बी बक्कळ पिकलाय. वर्षाची बिगमी होईल इतकं दाणं झाल्यात. नाहीतर दर वर्षाला तारांबळ हायच की. कवा पाऊस नाही, कवा पिकावर रोगराई पडली म्हणून, तर कवा घरात कुणाचं तरी दुखणं खुपणं. सदान कदा कसली ना कसली आडकाठी हायच. ह्यातच आपला जलम जायचा. नाहीतर काय, परपंचाला काय म्हणून लागत नाही. अहो किती बी करा कमीच पडणार. जीवाला हौस मोजणं कवा ल्यावं नेसावं. काकी विचारात एवढी गुंतली होती की चरणारी शेरड जुगून तिच्या भोवतनं कवा गोळा झाली ते तिला सुधी कळलं नाही. ऊन चांगलं चढायला लागलं होतं. शेरड काकीच्या बाजूला सावलीत बसून डोळं मिटून रवत करायला लागलेली. करड आपापल्या आयांच्या बगलत बसून आदनमधनं उगाचच मॅ मॅ करायची. तशी शेरड रवत करता करता कान हलवीत
करडाकडं कौतुकानं बघायची, मुका घेत त्यांचं तोंड चाटायची. बसल्या बसल्या काकी शिवडीच्या बुडक्याला काल आणली. तेवढ्यात बापूची हाळी काना वादळली. लगबगीनं उठून वर तालीव जाऊन घराकडं बघितलं तर रामा आणि बापू घरामोरच्या पिपरणीच्या पारावर बसलेलं दिसलं. काकीनं हातानंच आली म्हणून खुणावलं. रामा दान मागायला आला असणार असा अंदाज मनात धरून तिनं घराची वाट धरली. रामाजवळ दाण्याचं ठेकं होतं. तिचा अंदाज अगदी बराबर निघाला. काकी दार उघडून घरात गेली. तिच्या मागोमाग ही दोघं बी घरात गेली. बापू खाटो पाय सोडून बसला. रामानं हातातलं ठेकं खाली ठेवलं आणि बापू मोरत जमिनीवर पालकट घालून बसला. कोपरीच्या खिशातनं बिडीचं वंडाल आणि काड्यापेटी काढली. बिडीचा दोरा तोंडात चिमटीत धरून पिटिवली. डोळं झाकून 2-3 झुरकं नेटानं वडलं. नाका तोंडातनं बाका धूर सोडला. तेवढ्यात काकी गाम्याला जोंधळं घेऊन आली. रामानं जोंधळं ठेक्यात वतून घेतलं. ठेक्याचं तोंड नीट बांधीत बापूकडं बघित म्हणला, आमदा गहू बी केला ता जणू. केला था बाबा, पर उग सणासुदीला झाला, सणासुदी पुरता झालाय. पीक म्हणावं तसं साधलं नाही गाड्या. मी बी एखाद्या सणापुरतच म्हणतोय की. आता ह्यो काय गहू घेतल्या बिगर हालणार नाही हे बापूच्या ध्यानात आलं. बापूनं नजरेनंच काकीला खुनिवलं. काकीनं परत शेरकस गहू आणलं आणि रामानं कोपरीच्या खिशातली पिशवी काढली आणि गहू वतून घेतलं. रामा, अरे शरडासनी दावी नाही ती. बापूचं बोलणं पुरं व्हायच्या आधी रामा म्हणला, त्याची काय बी काळजी करू नका बापू, 4 दिवसातच पोच करतो. अहो केतकाड बेजायला टाकलंय. आता पहिलं काम बघा तुमचंच काय. असं म्हणत त्यानं बिडीचं थोटूक मेडक्यावर रगडलं आणि येतू म्हणीत दाण्याचं बाचकं खांद्यावर घेतलं. हातात गव्हाची पिशवी घेऊन ओंबऱ्या बाहेर पडला. बाहेर उन्हाचा रख नुसता वाढला होता. बापू बसल्या जाग्यावर खाट वाढवा झाला. काकीनं पायात चपल्या घातल्या, दार वडून घेतलं. शेरडाकडे जायला चांदवी पातूर आली. तेवढ्यात माळातनं घराच्या वाटेनं येणाऱ्या जोडप्याकडं तिचं ध्यान गेलं. त्या दोघाकडं बघीत परत ती घराकडं आली. दारात बसलेला राजा बुकायला लागला. खाट वाढवा पडलेला बापू उठून बसीत काकीला म्हणला, अगं एवढ्या उन्हातानाचं बघ तरी कोण आहे ती. काकी चौकटीतनं डोकवत जोडप्याच्या अवतारावरनं अंदाजानं म्हणली, कोणीतरी मागतकरी आहे ती जणू. बघता बघता दोघं झापाझाप्या ढेंगा टाकीत अंगणात पोचली. राजानं जोरात बोकायला सुरुवात केली. बाई हातातल्या काठीनं राजाला दबवीत होती, पण राजा काय केल्या बोकायचं थांबना. बापून राजाला दपविलं. अरे गपके मारदा, आपलीच माणसं आहे ती. तसा राजा गप झाला आणि कोंबड्याच्या खोराड्यावर जाऊन बसला. दोघं सोप्यात आली. डोसक्यावली दाण्याची बुचकी उतरून खाली ठेवली. बाई फटकाला मारून मेडक्याला टेकून बसली. पोरग दाण्याच्या ठेक्यावर बसलं. बाईनं कमरेचा बटवा काढला, पानाचा इडा करून तोंडात कोंबीत पोराला सांगायला लागली, ही आपल्या इलाक्यातलं शेवटचं घर आहे. नुकतंच मिसरूड फुटलेलं पोरग टकामका काकी आणि बापूच्या तोंडाकडे बघित होतं. म्हणून बापूनं विषय बदलला. लय उन्हातानाचं हिंडताया. तोंडातल्या पानाच्या तोबरा थुकीत बाई बोलायला लागली. उन्हाचा विचार करत बसलं तर पालाव कवा पोचणार. 2-3 दिवस झालं फिरताव, पण काय करता. दारात उभा असल्या काकीकडे बघित तिनं चूळ भरायला पाणी मागितलं. काकीनं दोघांसनी पाणी तांब्या भरून पाणी दिलं. सुपात जोंधळं घेऊन आली. काकीच्या हातातल्या सुपाकडं बिरबिरत्या नजरेनं बघित आता पावतर शांत वाटणारी बाई एकदम काढाडली.
गावातल्या अमक्यानं इतकं दिलं, वस्तीवल्या तमक्यानं तिथलं दिलं, वाडीच्या फलाणीने एवढं दिलं. खाटावर बसलेला बापू शांतपणे म्हणला, हे बघ, जसं पिकलंय तसं वाढलंय. मोरल्या वर्षाला सुगी चांगली साधली तर वाढू की बक्कळ. हे बघ दादा, आम्ही सालातनं एकदाच येतो. मोरल्या वर्षाला ह्यो इलाका राखणीला माझ्याकडं नाही. चांगलीच हुज्जत घालायला लागली बाई. आता काय करायचं? ही पिढा तर लवकर टळावी म्हणून नाईलाजानं बापूनं उंबऱ्यात उभ्या असलेल्या काकीला अजून शेरक्स जोंधळ घालाय सांगितले. तवा कुठं ती गप झाली. जोंधळ ठेक्यात वतून ठेक्याचं तोंड बांधलं आणि दारातनं बाहेर डोकावली. उन्हाचा रक मी म्हणत होता. ती पोरासंगतीच्या भाषेत काहीतरी बोलली. त्यानं बी नुसती मान डोलिवली. बापूकडं बघत म्हणली, दादा अजून गाठकाभर बसू का? अन ऊन उतारल्यावर जात तू. आतापर्यंत गप बसलेल्या काकीनं तिला विचारलं, कोण म्हणायचा ह्यो? ह्यो वय माझाच पोरगा आहे. वाझ्यासाठी संघ आणलाय. तसा तो कवा येत नाही इकडं, परमुलकात कामाला असतो. काय काम करतो? काय बोलायचं म्हणून बापून उगाच चौकशी केली. त्याचा धंदा आहे सोनं ऐकायचा. आता बापूची ट्यूब पेटली. हिच्याकडचं सोनं म्हणजे एकतर चोरीच नाहीतर नकली असणार. ब्यान वडल्या कशी. काकीच्या डोसक्यात सकाळ धरणं सोन्याचाच विचार गोळत होता. तिला काय केल्या राहवना. आमच्या सारख्याचं घ्यायचं म्हणलं तर बाजारभावाच्या निम्म्या किमतीनं, त्यात एक गिन्नी बी कमी जास्त होणार नाही. आता मात्र बापू विचारात पडला. बाजारभाव 3,000 तोळा आहे. ह्यांच्याकडनं घ्यायचं म्हणलं तर 3,000चं 2 तोळे येतील. तिची बी लैंदी सोनं घ्या म्हणून रड चालली या. पर हिच्याकडचं सोनं म्हणजे परत त्याच्या आपला काही संबंध. सोनं चोख मिळालं म्हणजे झालं. जुनं डाग मोडून सोनार पाहिजे तो नवा डाग घडवून देतोय. फकस्त गाडणावळ तेवढी दिली की झालं. माई लेकरं बिरबिर त्यानं दर काकीनं बापूकडं बघत होती. त्यांचा अंदाज घेत होती. हे बघ दादा, माझी काय तुम्हावर बळजबरी नाही. त्वाच विषय काढलास म्हणून सांगितलंय. अरे तुझ्यासारखी काही गिराक पालावर येऊन माल घेऊन जाणारी आहे ती. दोघं नवरा बायको एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसली. कुणीच काय बोल ना. तवा थोड्या वेळानं बापूच म्हणला, हे बघ, तोळाभर घ्यायचा विचार आहे आमचा. पर पालाव आम्ही याचं म्हणजे कुणाच्या तरी डोळ्यावर येणार. तुम्हीच घरी पोच केलं तर. हे बघ दादा, आता गावातली घरं मागून झालीत. या फिरून गावात येणं बरं आहे का? तवा असं करू, तुम्ही बाजारादिवशी फलटणला या. 4 दिवसावर बाजार बी आहे. तुमचं पण काम सोपं होईल आणि आमचं बी. 7-8 तोळ्याचा माल आहे. किती पाहिजे ती बोला. 7-8 तोळं? एवढं कशाला? तोळा 2 तोळ्याचा डाग द्या, पैसे घेऊन येतो. काकीनं मध्येच तोंड घातलं. जुळणी झाली तर साराच घेऊ. आमच्यासाठी 4 दिवस थांबा. दुसऱ्या कुणाला देऊ नका. अगं पर कुठनं आणणार एवढं सारं पैसे? पैशाचं मी बघीन, तुम्ही नका काळजी करू. तसं पोरगं म्हणलं. मग ठरलं म्हणायचं का? हो काकी म्हणली. पर सोनं कसं चोख पाहिजे बरं का. अगं माल एकदम 52 कशी आहे, 52 कशी. सराफ कट्ट्यावर फुल किमतीनं घेते ती. पर तिथं कायम पोलिसाची नादार असते म्हणून आम्ही तिकडं फिरकत नाही. म्हणून तर तुमच्यासारख्यासनी निम्म्या किमतीनं विकतो. आता मात्र बापूला तिचं म्हणणं पटलं. बरं मग पैसे नेमकं कुठं याचं घेऊन ते ठिकाणा तरी सांग की.
अहो असं काय करता दादा, बाजार तळाच्या कोपऱ्यावर पानपट्टीची टपरी आहे बघा. हां, त्या टपरीच्या मागच्या अंगाला आम्ही थांबतो. बरोबर 11च्या ठोक्याला तिथं या. पण कुठं बोबाटा बिबाटा करू नका बाबा, नाहीतर तुम्ही बी गोत्यात आणि आम्ही बी येऊ गोत्यात. ते बी खरं आहे म्हणा, कुठं बोबाटा होणार नाही, बापू म्हणला. बरं मग सौदा पक्का समजायचा का? होय होय, पक्का पक्का, असं म्हणत बापूनं मान डोलावली. बाहेर ऊन येऊन उतरायला लागलं होतं. दाण्याचं एक एक बाचकं पोराच्या डोसक्यावर दिलं. दुसरं स्वतः घेतलं, हातात काठी घेतली आणि घरातनं बाहेर पडली. बघता बघता दोघं नजराआड झाली. निम्म्या किमतीनं सोनं, नुसत्या विचारानंच काकीला काय करून काय नको असं झालं होतं. बापू मात्र विचारात पडला होता. अहो आता तुम्ही आणि कसला विचार करत बसला या? काय काळजी बिळजी करायची गरज नाही. 2 दुपती शेरडं ठेवून बाकी सारी इकायची. नाही म्हणलं तरी 10-12 हजार येत्याली. साऱ्या पैशाचं सोनं घ्यायचं, परत इतक्या स्वस्तात नाही मिळायचं. बाजार भावाने घेणं आपल्याला कवा होयाचं? काकीची समजी काढीत बापू म्हणला, अगं एकदम एवढा मोठा घास घ्यायला न ग. पहिल्यांदा तोळा 2 तोळं घेऊ. तशी काकी फिन करायला लागली. ऊन म्हणली नाही, तान म्हणली नाही. जेव्हाचं रान केलं, घरदार सांभाळून, शेतातलं करून, शेरडं सांभाळली. आता तुम्ही उगच नका नाट लावू. मला सोनं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे. आता मी तुमचं काय सुधी ऐकून घेणार नाही. आज पातूर तुमचं सारं ऐकलं की, पर काय मिळालं मला? अगं तुझं म्हणणं खरं आहे, मला बी पटतंय की. पर त्याचं काय आहे, ह्याच्याकडचं सोनं घ्यायचं म्हणजे तुम्ही आत्ता उगा नका फाटाफाडीत बसू नका. आपण काय चोरी करायला निघालो का? पैसे देऊनच घेणार आहे नव. अगं तसं नाही ग, डाग हाय तसा अंगाव घाला येतोय का? उद्या मोडायचं म्हणलं तरी आपल्या गावाला सोनार किती चौकशीचं आहे ती तुला ठाव आहे नव. त्याला अंदिशा येणार म्हणून म्हणतोया. आता तुम्ही तसलं काय बी मनात आणू नका. सौदा झाल्यावर तिथल्या तिथं सराफाकडं जाऊन जुनं मोडून नवा डाग घडवून टाकू. कशाला गावातल्या सोनाराकडे जायचं अंदाशात याला? आता काकी चांगलीच नादावली होती. निम्म्या किमतीनं सोनं मिळणार आहे नुसत्या विचारानं पाक हुरळून गेलेली. ती म्हणती तसं केलं तर त्यात बी काय वावगं नाही. नाहीतरी आपल्याच्यानं कवाच एवढं सोनं घेणं होणार आहे. नाही वही करीत शेवटी बापू तयार झाला. बरं बाया, तू म्हणतीया तसंच करू. होऊन जाऊ देत एकदाचं तुझ्या मनासारखं. शेरडाच्या पैशात सोनं घेऊ. आता मात्र काकीची कळी खुलली. बिस्तरवारी बापून गोंदावल्याच्या बाजारात शेरडं ऐकली. घरी आल्यावर पैसे परत मोजलं. बराबर 11,000 भरलं. त्याच्यात जवळचं 1,000 टाकलं. अशा 8 तोळ्याची जुळणी केली. परत एकदा मोजून फडक्यात बांधलं. गठुळं काकीच्या हातावर ठेवलं. घे की, नीट ठेव. बाजाराला अजून 2 दिवस आहेत, नीट ध्यानानं ठेव. काकीनं गठुळं घेतलं, फडकं नीट बांधलं आणि उतरंडीच्या तळाच्या गडग्यात ठेवलं. 2 दिवस कवा जात्यात असं ते काकीला झालेलं. शनिवारी सांच्याला बापूनं ध्यान करून दिलं. उद्या बाजार बरोबर 11च्या ठोक्याला सांगितलंय, जाग्यावर पोच झालं पाहिजे. लवकर उठून निघू म्हणजे पहिली गाडी गावल. उद्या लवकर उठायचं ठरवून दोघं झोपली. बाल्यापाटाचं कोंबड्याची बांग बरोबर काकी उठली. लगबगीनं घरातली कामं उरकली. फडक्यात 2 भाकरी, सांडगा, लोणच्याची फोड बांधली. तवर झुंजू झालेलं. बापूनं गोठ्यात जाडलोट करून शेरडामुळं वैरणीची पेंडी तोडून टाकली. पाण्याची बादली भरून ठेवली.
तवर काकीनं राजाला भाकरी घातली, उतरंडीत ठेवलेलं गटुळं काढून बापूच्या हवाली केलं. भाकरीचं गटुळं पिशवीत भरलं. दाराला कुलूप घालून दोघं वाट चालायला लागली. स्टँडावर पोचस्तवर दिवस चांगला कासराबरोबर आलेला. आज बाजारामुळं गाडीला चांगलीच गर्दी झालेली. बापू आदनं मधनं लेंग्याच्या खिशात हात घालून गटुळं चापसायचा. ही काकीच्या ध्यानात आलं. तशी ती हळूच म्हणली, "आव, गटुळं नीट सांभाळा बरं का. अहो त्यो गोसाव्याचा किसन्या असाच 8 दिसा म्हण बाजाराला गेलता. गर्दीत चोरट्यानं त्याचा खिसाच कापला. चांगला 100-1 रुपयाला टोला बसला बिचाऱ्याला." लेंग्याच्या खिशातनं हात काढीत बापू म्हणला, "ए, तू उगाच काळजी करू नका ग, तेवढं कळतंय मला." तेवढ्यात गाडी आली. दोघं गाडीत चढली. गर्दीमुळं बसायला काही जागा मिळाली नाही. दोघं बी दाटीत उभी राहिली. तासात 1.5 तासात गाडी फलटणाला पोचली. खाली उतरल्या पहिला खिसा चापसून बापूनं पैशाचं गटुळं असल्याची खात्री केली. हातातल्या घड्याळात बघितलं तर 11 वाजलेलं होतं. बापूच्या पोटात कावळं वरडायला लागलेलं. बापू काकीला म्हणला, "अय, चल समोरच्या हॉटेलात 2 घास खाऊन घेऊ, मग मोरचं बघू." अहो असं काय करताय, आधीच उशीर झालाय. पहिलं कामाचं बघू, चला. जावा बघावा तवा तुमचं आपलं नुसतं खादीव ध्यान. अगं गडबड करू नकस, कुठं जाते ती तवा ती. दोघं हॉटेलात गेली. हॉटेलातल्या पोऱ्याला भजी द्यायला सांगितली. घरनं आणलेली भाकरी सोडली. भजी आणि सांडग्यासंग भाकरी खाल्ली. पाणी पिऊन भाज्याचं पैसे दिलं आणि हॉटेलातनं दोघं बी बाहेर पडले. दोघांनी सरळ बाजार तळ गाठला. सांगितलेल्या ठिकाणावर ती वाटच बघत उभी होती. गर्दीतनं ही दोघं तिच्या मागं गेली. पानटपरीच्या मागं तिचा पोरगा बसलेला. हलक्या आवाजात बापूला विचारलं, "कुठं बोवापाटा तर केला नाही ना?" "वय, कुठं बोवापाटा तर केला नाही ना?" "नाही, बोवापाटा करायला काही याड लागलंय भय मला." आता दोघं बी तिच्या पोराजवळ आली. इशारा करताच पोरानं खिशातनं डागाचं गटुळं काढलं. एक डाग दाखवीत सांगायला लागला, ही 3 तोळ्याच्या साजाचं डोरलं, ही 2 तोळ्याची मोहनमाळ, 2 तोळ्याचा लक्ष्मी हार आणि ही बोरमाळ 1 तोळ्याची. सारं मिळून 8 तोळ्याचा माल आहे. समद्याचं 12,000 होत्याल. बोल, किती पैसे आणल्यात तू?" बापून हावऱ्यासारखं पोराच्या हातातनं डागाचं गटुळं घेतलं. वर खाली केलं. चांगलं जड लागत होतं. मागचा मोरचा कसला न विचार करता लेंग्याच्या खिशात हात घातला. पैशाचं गटुळं काढून तिच्या हातावर ठेवलं. पुरं 12,000 आहे ते बघा, पाहिजे तर मोजून घ्या. पैशाचं गटुळं घेत ती म्हणली, "दादा, विश्वास आहे माझा. बरं, आता तुमचं काम झालं तेव्हा तुम्ही तुमच्या वाटानं परदेशी निघा, आम्ही बी जातो." डोळ्याचं पातं लावायच्या आत ती दोघं गर्दीत गायब झाली. बापू म्हणला, "आता आपण असं करायचं का? गाडीला अजून टाईम आहे. तवर सराफाकडं जाऊन 8 तोळं भरत्यात का ती बघू." काकीनं इकडं तिकडं बघित नुसती मान डोलवली. दोघं नवरा बायको खुशीत सराफाच्या दुकानात कवा पुचली ती त्यांचं त्यांनाच कळलं नाही. बापूनं खिशातनं डाग काढून सराफा मोहर ठेवलं. "ही किती भरतंय बघा." तेवढ्यात काकी म्हणली, "ही मोडून नवा डाग करायचा आहे ती." सोनारानं डाग जोखलं. डाग चांगलं 9 तोळं भरलं. बोलीपेक्षा 1 तोळा वर. आनंदात दोघांच्या तोंडावर टाकळाया आली. सोनारानं एक करून सारं डाग दगडावर घासलं. बाटलीत बुडवून परत दगडावर घासलं. नाकावर आलेली 40 डोळ्यावर सारीत सोनार काकीनं बापूकडं बघित म्हणला, "ही कुठनं घेतल्यात? त्यांच्याकडे जा, ही तर माझ्याकडे कशाला घेऊन आला या? ही सारं सोन्याचं पाणी दिलेलं डाग आहे ती."
आता पातूर खुशीच्या उकळ्या फुटलेला बापू आणि काकीला साऱ्या अंगाला दरदरून घाम फुटला. काकी दुकानातच माटकन खाली बसली. बापून तिला कशीबशी सावरली. डागाची पिशवी खिशात घातली. दोघांनी बी काय करावं ती कळत नव्हतं. गप गुमान दुकानातनं बाहेर पडली. दोघांची तोंड काळ वाढली. याड्यासारखा सारा बाजार पालता घातला. टपरीजवळ बघितलं पर ती काय दिसली नाही. ना तिचा पोरगा दिसला ना ती दिसली. फिरून फिरून कट्टाळली. शेवटी मोटार स्टँडावर आली. सारं स्टँड फिरली पण काय काय उपयोग झाला नाही. दोघांनी पुरतं फसवल्याची खात्रीच पटली. काकी सारखी पदरानं डोळं पुसत होती. बापूच्या डोसक्यात वादळ बिरबिरायला लागले. नाही ती विचार करायला लागला. आता पोलिसात जावं म्हणलं तरी तिच्या आधी आपल्यालाच आत घालते. तसं बघितलं तर चोरीचा माल घेणं ह्यो बी गुन्हा आहे. पर ही तर खोटा माल आहे. तरी बी पोलीस सोडणार ती वही. पैसे जाऊन आपल्याच नावाचं सगळीकडे हसू फुटणार. ती काय हाती तर लागायचं नाहीच. ती बी दोघं पण लागायची नाही. ती जरी हाती लागली तरी लापाटच व. आपल्यालाच कशी काय बुरळ पडली देव जाण. आपणच लोभी झालो आणि हातानं गोत्यात आलो. दुसरं काय. ह्यो विषय आता हिथंच संपवून टाकलेला बरा असं बापूला मनात वाटायला लागले. तेवढ्यात गावाला जाणारी शेवटची गाडी लागली. आता थांबून तरी काय उपयोग होणार नाही. ही दोघांनी कळून चुकलेलं. जड पावलाने दोघं गाडीत चढली. काकी सारखी नुसती पदरानं डोळं पुसीत होती. बापू मात्र डोळं झाकून गप बसलेला. गाव कवा आलं ती काय कळलं नाही. गाडी थांबली. दोघं खाली उतरली आणि तडक घराची वाट धरली. आता पातूर दातखिळी बसल्यासारखा गप बसलेला बापून तोंड उघडलं. जे झालं ते झालं. आता काय राहिलंय हो याच. दोघांनी एवढी कसली बुरळ पडली त्या परमेश्वरालाच ठाऊ. अगं मला म्हणायचं होतं उगच सनिताप करून घेऊ नकासा. जे काय घडलं ह्याचा कुठं बोबाटा झाला नाही पाहिजे. नाहीतर सारी जण आपल्यालाच हसतेली. असं म्हणत काकीनं मान डोलिवली. दोघं घराजवळ आली तर घरामोर पिपरणीच्या पारावर रामा बेडीवडीत बसलेला. रामाला बघून दोघं चापापली. दोघांनी बघून रामा उठला. रामासंग काय बोलावं ती दोघांनी बी सुधारलं नाही. दोघं बी काय बोलना ती म्हणून राम बिडीचं थोटूक दगडावर रगडीत म्हणला. काय लागाचानू कवाची वाट बघतोय. लय येळ केला. बाजारला गेलता का काय. तरी बी कुणीच काय बोलना. शरडासाठी आणलेली दावी बापूच्या हातावर ठेवली आणि येतो म्हणत रामा निघून गेला. दोघांनी सुटलो म्हणून एकदाचा मोठा श्वास घेतला. गोट्यात गेली. शेरडाच्या मोकळ्या गोट्याकडे बघित आपल्या कामाला लागली. पण मनात एकच विचार येत होता तो म्हणजे कसली बुरळ पडली सोन्याची. कसली बुरळ पडली.